श्री गणेशाय नमः। श्रीराम जय राम जय जय राम। नमस्कार भक्त हो, आज आपण प्रवेश करत आहोत श्रीमद रामायणाच्या पवित्र बालकांडात, ज्या ग्रंथातून धर्म, मर्यादा, संस्कार आणि आदर्श जीवनाचे अमृत मिळते, त्या रामकथेचा हा पहिला आणि अत्यंत मंगल अध्याय आहे। अयोध्येतील राजा दशरथ, त्यांची तपश्चर्या, यज्ञ, देवांचा वरदान आणि प्रभू श्रीरामांच्या अवताराची दैवी कथा, हे सर्व बालकांडात आपल्याला अनुभवायला मिळते। ही कथा केवळ ऐकण्यासाठी नाही, तर मनात उतरवण्यासाठी आणि जीवनात आचरणासाठी आहे। चला तर मग, शुद्ध मनाने, शांत चित्ताने आणि भक्तिभावाने श्रीमद रामायण बालकांडाचा शुभारंभ करूया। रघुवंशात जन्म घेतलेल्या श्रीरामांनी मुनिवरांच्या वचनानुसार ताटकेचा वध केला, अहल्येला पवित्र करून तिचा उद्धार केला, शिवधनुष्य मोडून सीतेचे पती झाले, पित्याच्या आज्ञेने अयोध्या सोडून वनवास स्वीकारला, वालीचा संहार केला, समुद्रावर सेतू बांधला आणि अखेरीस रावणाचा संहार करून सीतेसह शोभायमान झाले ते श्रीरामचंद्र। रघुनाथांचे चरित्र 100 कोटी श्लोकांइतके विस्तीर्ण आहे। त्यातील प्रत्येक अक्षर मनुष्याच्या महापातकांचा नाश करणारे आहे। श्री गणेश वंदन आदी आणि अनादी असलेल्या, वेद व वेदांतांनी जाणण्याजोग्या, सर्वांनी वंदन केलेल्या, स्वतःला स्वतः जाणणाऱ्या त्या श्रीगणेशाला मी नमस्कार करतो। तुझे खरे स्वरूप ठरवावे म्हटले तर ते पूर्णपणे निराकार आहे। त्याला आकार देण्याचा प्रयत्न केला की कल्पनाच लोप पावते। म्हणून तू जसा आहेस तसाच साकार आणि निराकार अशा दोन्ही रूपांत तुला नमस्कार। भजणारा आणि भजला जाणारा यांत अद्वैत आहे। ज्ञानाच्या तेजाने उजळलेला, नित्य स्मरणाचा अंकुश धारण करणारा, आनंदाच्या मोदकाचा गोड प्रसाद तू भक्तांच्या मुखी घालतोस। असे स्तवन ऐकून गजानन संतोषले। माझ्या मुखात वास करून वक्ता व वचन तो स्वतःच झाला, असा प्रसन्न होऊन सर्व विघ्ने दूर केली आणि प्रेमाने म्हणाला, भावार्थ रामायण वेगाने पुढे चालू दे। श्री सरस्वती वंदन। आता त्या सरस्वती देवीला वंदन करतो, जी चित्त, चेतना आणि चैतन्य शक्ती आहे, सर्व स्फूर्तीची मूळ प्रेरणा आहे, अमूर्त असूनही मूर्त स्वरूपात प्रकटते। हास्वाहिनी असे तिला म्हणतात, पण ती परमहंसावर आरूढ आहे। अतिशय गूढ अर्थ ती ग्रंथांच्या अर्थामध्ये उघड करते। परमहंसाच्या प्रत्येक अंशात तिची शोभा अखंड नांदते। सत्वाच्या पलीकडील शुद्धतेचे तेच रूप शुभ्र वर्णाचे आहे। कार हीच तिची वीणा आहे। 3 मात्रा म्हणजे 3 तारा। वेद उपनिषदे हेच तिचे ग्रंथ, ज्यांतून ती परमार्थ स्पष्ट करते। ती अतिशय अगाध आणि सुंदर आहे, परमार्थाच्या प्रकाशाने मनोहर आहे, जिच्या प्रकाशाने चराचर उजळते आणि हे जग केवळ भासमान ठरते। अशी स्तुती ऐकून सरस्वती प्रसन्न झाली। स्वतःच्या वाणीत वास करून या वचनांना तीच प्रवाह देऊ लागली। ती म्हणाली, रामकथा भावार्थाने वेगाने पुढे ने। सद्भाव असेल तर ती सहज पूर्ण होईल, आणि संतांना ती नक्कीच प्रिय ठरेल। श्रीसंत वंदन। आता मी संत सज्जनांना वंदन करतो, जे दुःखी जीवांना आनंद देणारे आहेत, आणि देह, मन व आत्म्याचे तीनही ताप शांत करणारे आहेत, जे स्वतःचे जीवन साधकांसाठी अर्पण करतात, ज्यांच्या सहवासाने सर्व कर्मबंधांची निवृत्ती होते, स्वधर्म आणि शांती प्राप्त होते आणि भावार्थाने परमार्थ साध्य होतो। सत्संगाच्या खऱ्या संगतीत परमार्थ सहज उमलतो, स्वानंदाचे फळ प्राप्त होते आणि जीवन सर्वकाळ सफल होते। सत्संगाचा अनुभव असा आहे की त्याचा उगम, मध्य किंवा शेवट कळत नाही। स्वानंदाचा रसाळ अनुभव स्पष्टपणे अंतःकरणात प्रकट होतो। अशा संतांचा महिमा सामान्य ज्ञानाने समजणे कठीण आहे। मी बालबुद्धीने काही कमी बोललो असेल तर कथेकडे लक्ष देऊन क्षमा करावी। असे स्तवन ऐकून संतसज्जन आनंदी झाले। ते म्हणाले, तुझे मन जसे आहे तसेच आमचेही आहे। ग्रंथाच्या अर्थामध्ये आम्ही सदैव सावध आहोत। आम्हाला रामकथा अतिशय प्रिय आहे आणि तूही रसाळ वक्ता आहेस। म्हणून आता स्तुती थांबव आणि ग्रंथाचा अर्थ भावासहित सांग। श्रीकुलदेवता वंदन। आता मी कुळदेवतेला वंदन करतो, जी नाव व रूपाने एकनाथ आहे। एकत्वाच्या भावाने ती आपल्या भक्तांना पोसते। सद्गुरूंचे वचन ऐकून परशुरामांचा बोध जागा झाला। अनेकतेचा त्याग करून ते स्वतः एकत्वात स्थिर झाले। तीच एकरूप अशी एकनाथ, मूळ परंपरेतील कुळदेवता आहे। एकत्वाशिवाय ती कधीही द्वैताची कथा सांगू देत नाही। वनात, मनात, नेत्रात आणि तिन्ही लोकांत एकत्वच नांदो अशी कुळदेवतेची इच्छा आहे। ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिन्ही गुणांचे अवतार आहेत, पण मी या तिन्ही गुणांपलीकडे जाऊन खरे एकात्मरूप स्वीकारले आहे। ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे जगाच्या खेळाचे स्वरूप आहेत, मात्र चैतन्यरूप आकाश देऊन मी स्वतः कुळदेवतेचा प्रियकर झालो आहे।
जय जय जगदंबा असा उदो म्हणत ग्रंथाचा आरंभ होतो. श्रीरामकथेची शोभा माझ्यासाठी अत्यंत प्रिय आहे. हेच भावार्थ रामायण तू जेव्हा निरूपण करशील तेव्हा जे काही अपूर्ण आहे ते मी पूर्ण करीन आणि कथा संपूर्णत्वास नेईन. श्री सद्गुरु वंदन. आता मी सद्गुरूंना वंदन करतो, जे स्वानंद आणि आत्मबोधाने दृढ असे आहेत, ज्यांच्या कृपेने हा संसार सुखकर होऊन तरण्याचा मार्ग मिळतो, ज्यांच्या चरणी हात ठेवताच अहंकाराचा नाश होतो. मी तोच आहे हा भाव प्राप्त होतो आणि अद्वैत आनंदाचा अनुभव येतो. जो जन आहे तोच जनार्दन आहे आणि जनार्दनच सर्व जनांमध्ये आहे. त्या एकाच जनार्दनाच्या शरण गेल्यावर मी आणि तू हा भेद चैतन्यात विरघळतो. कधी जनार्दनात एकत्व पाहावे तर कधी एकत्वात जनार्दन पाहावा. स्वरूप एकच आहे, फक्त नावे वेगळी आहेत. हीच खरी अनन्य शरणागती आहे. जनार्दन हेच माझे मन आहे. जनार्दन हेच माझे डोळे आहेत. बोलणारे मुखही जनार्दनाचेच आहे. वक्ता आणि वचन दोन्ही जनार्दनच आहेत. जनार्दनच गतीचा आधार आहे. बुद्धीची बुद्धी आहे. प्रेरणा, स्फूर्ती आणि सर्व प्रकारचे ज्ञान हे सर्व जनार्दनातूनच प्रकट होते. जो स्वतःच्या देहातच सर्व जीवांना सामावून घेतो, म्हणूनच त्याला जनार्दन म्हणतात. तो लिंगदेहाचा नाश करतो आणि हीच जनार्दन या नावाची खरी व्युत्पत्ती आहे. येथे तो कर्ता आहे आणि मी अकर्ता आहे असे म्हणणेही मूर्खपणाचे आहे. आणि मी कर्ता आहे, तो अकर्ता आहे, हे तर अत्यंत मोठे अज्ञान आहे. अशा प्रकारे मीपणा दूर करून जनार्दन भावार्थ रामायण बोलवतो आणि कथानिरूपण पुढे चालवतो. रामायणाचे मूळ कारण अजापासून उत्पन्न झालेला 10 इंद्रिये अत्यंत समर्थ असलेला दशरथ नावाचा राजा जन्माला आला, जो तिन्ही लोकांत अतिशय प्रसिद्ध झाला. अजन्मा असलेला राम मानवी पोटी जन्म घेईल. हीच रामायणाची मूळ कथा आहे आणि हाच त्यातील परमार्थ दडलेला आहे. रावणाला मिळालेल्या वरदानांमुळे तो अत्यंत सामर्थ्यवान झाला. त्यामुळे ब्रह्मादिक देवांना मोठी चिंता सतावू लागली आणि त्यांनी रमानाथाची प्रार्थना केली. राक्षसांचा नाश करण्यासाठी मी रघुवंशात अवतार घेईन. सीतेच्या अपहरणाच्या कारणानेच निशाचरांचा अंत होईल. हे सर्व देवांनो, तुम्ही लवकर वानररूप धारण करा. आम्ही दोघे अवतार घेऊन आमचे वचन सत्य करू. देवांचे दुःख दूर करण्यासाठी, स्वधर्म वाढवण्यासाठी आणि मोक्षाची पताका उभारण्यासाठी सूर्यवंशात ही कठीण वेळ आली. राजा दशरथ सूर्यवंशातील अज राजाचा पुत्र होता. तो अत्यंत आत्मज्ञानी आणि धर्मप्रायण राजा होता. त्याचा धर्मयुक्त आणि कर्तव्यनिष्ठ जीवनवृत्तांत ऐकण्यासारखा आहे. त्याला 3 अत्यंत प्रसिद्ध आणि गुणी राण्या होत्या. त्या तिन्ही धर्मपत्नी पवित्र आणि श्रेष्ठ होत्या. त्यांच्या नावांकडे लक्ष द्या. कौसल्या ही ज्येष्ठ आणि बुद्धिमान होती. सुमित्रा शुद्ध बुद्धीची व सद्गुणी होती. केकेई मात्र अज्ञानाच्या प्रभावाखाली होती आणि तिच्याजवळ मंत्रा नावाची कुविचारी दासी होती. परमात्म्याचा अवतार होण्याआधी राजा दशरथाला संतती नव्हती. अपुत्र असल्याने त्याला पुत्रप्राप्तीची तीव्र इच्छा होती. राजभवनातील सुख, सिंहासनाचे सुख, भोगविलास, मान सन्मान यापैकी काहीच त्याला समाधान देत नव्हते. अलंकार, वस्त्रे, स्त्रिया, छात्र चामर, स्तुती, स्तोत्रे यांपैकी कुठल्याही गोष्टीत त्याला आनंद मिळत नव्हता. राजा दशरथ अंतःकरणाने भोगांपासून विरक्त झाला होता. म्हणूनच त्याच्या पोटी रघुनाथाचा अवतार होणार होता. जो मनुष्य विषयासक्त असतो त्याला भगवंताचा स्पर्श होत नाही. जसे आंधळ्याला स्वतःचा पिता दिसत नाही, तसेच विषयात गुंतलेले लोक भगवंताला ओळखू शकत नाहीत. तरीही तोच भगवंत त्यांचा पालनकर्ता असतो, पण त्यांची अवस्था शोभणारी नसते. दशरथाला लोकवस्ती आवडत नव्हती, म्हणून तो शिकारीसाठी वनात गेला आणि एकटाच भटकू लागला. निर्जन स्थळी राहणे त्याला अधिक प्रिय होते. दुसऱ्याचा वध करणे त्याला सहज मान्य नव्हते. त्याच्या हृदयात करुणा होती आणि तो सर्व विषयांपासून विरक्त झाला होता. वनात एकटाच विहार करून तो वनफळांवर उपजीविका करत असे. राजोपभोग, उपचार किंवा ऐश्वर्य त्याला नकोसे वाटत होते, कारण पुत्रप्राप्तीचा त्याचा संकल्प अत्यंत दृढ होता. होणाऱ्या घटनेची जणू पूर्वसूचना असलेली बुद्धी घेऊन राजा दशरथ रात्री शिकारीसाठी निघाला. अंधारलेल्या श्रावण महिन्यात त्याच्याकडून चुकून श्रावणाचा वध झाला. त्यावेळी श्रावण आपल्या अंध माता पित्याला खांद्यावर कावडीत बसवून घेऊन चालला होता. लोकांमध्ये अशी कथा प्रचलित आहे की श्रावण आपल्या माता पित्याला झाडीत ठेवून पाणी आणायला गेला होता, पण ही कथा मुळातच खोटी आहे. तो आपल्या माता पित्याला कधीही एकटे सोडत नसे. अंध माता पित्याला झाडीत ठेवले होते अशी गोष्ट असत्य आहे. श्रावण त्यांना खांद्यावर घेऊनच त्यांच्या जीवननिर्वाहासाठी पाणी आणायला आला होता. कमंडलूतून पाण्याचा बुडबुड असा आवाज झाला. त्या आवाजावरून राजा दशरथाने केवळ शब्दाच्या आधाराने बाण सोडला आणि तो बाण थेट लागला. बाण लागताच श्रावण धावू लागला. तेव्हा तो म्हणाला, हा बाण कोणत्या पुण्यवानाचा आहे?
असे म्हणून त्याच्या मुखातून रामस्मरण प्रकट झाले. श्रावणाला बाण लागला तरी त्याला आपल्या माता पित्याची चिंता उरली नाही. देहाबद्दलची आसक्तीही राहिली नाही. रामाचे स्मरण करत असतानाच त्याने देहत्याग केला. अंतःकरणात श्रीरामाचे स्मरण असल्यामुळे त्याला परमभाग्य आणि कल्याण प्राप्त झाले. तो बाण नसून जणू पूर्ण ब्रह्मच होते. रामस्मरणातच त्याने प्राण सोडले. दशरथ मनात म्हणाला, हे कोणत्या साधूचे वचन असावे. रामनामामुळे माझ्या पापाचे पूर्णपणे निर्दालन झाले. श्रीरामनाम स्वतः ऐकले असता राजालाही ब्रह्महत्येचा दोष लागत नाही. रामस्मरणात देहत्याग केल्यामुळे श्रावणाला नित्य मुक्ती प्राप्त झाली. रामनामामुळे एक जीव मुक्त झाला आणि एक पापातून मुक्त झाला. ब्रह्महत्येचा दोष राजा दशरथाला रामनामामुळे स्पर्शही करू शकला नाही. दशरथ जेव्हा जवळ जाऊन पाहतो तेव्हा श्रावण बाणाने विद्ध झालेला दिसला. आपल्या पुत्राच्या मृत्यूने व्याकुळ झालेले त्याचे माता पिता राजाला शाप देऊ लागले. आम्हाला पुत्रदुःख दिलेस तसेच तुलाही पुत्रशोक भोगावा लागेल असा शाप त्यांनी दिला. मी माझ्या पुत्राचे मुख पाहू शकणार नाही. तो ब्राह्मणांचा शाप खोटा नव्हता. तरीही दशरथ म्हणाला, मला पुत्र अवश्य प्राप्त होतील. या विचाराने त्याचे चित्त परम आनंदाने भरून आले. हा शाप अमृतासारखा आहे असे मानून राजाचे मन उल्सीत झाले. कारण त्याच्या पोटी रघुनाथाचा अवतार होणार होता. त्यामुळे हा शाप दशरथासाठी सुखरूप ठरला. आपल्याला पुत्र होणारच आहेत असा निश्चय त्याने केला. रघुनाथ हृदयात संचारू लागला आणि त्यामुळे दशरथ पूर्णपणे निश्चिंत झाला. अतिशय दारुण शाप देऊन त्या दोघा माता पित्यांनी प्राण सोडले. राजा दशरथाने तिघांचेही दहनसंस्कार करून उत्तरक्रिया विधी पूर्ण केले. श्रावणाचा पूर्वजन्म वृतांत जलचर आणि पक्षी अशा दोन जीवांची जोडगोळी होती. त्या दोघांचा एका माशाशी अतिशय घनिष्ठ मैत्रीभाव होता. नियतीप्रमाणे त्या तिघांचाही एकाच वेळी मृत्यू झाला. तोच त्यांचा मागील जन्म होता. एका वेळी सरोवर आटत चाललेले पाहून थंड रात्रीच्या वेळी पक्ष्यांनी आपल्या चोचीत त्या माशाला धरले आणि प्रेमाने त्याला खोल पाण्यात नेण्याचा प्रयत्न केला. पण मार्गातच दाट जंगलातून एक तीक्ष्ण वेल उसळली. ती जोरात त्या माशाला लागली आणि तो दोन तुकड्यांत तुटून भयंकर वेदना सहन करू लागला. त्या दुःखामुळे ते दोन्ही पक्षी आणि तो मासा तिघांनीही त्याच ठिकाणी प्राण सोडले. ऋणानुबंधाच्या योगामुळे पुढील जन्मात तिघांनीही मनुष्यदेह धारण केला. तोच मासा पुढील जन्मात श्रावण झाला आणि ते दोन पक्षी त्याचे माता पिता झाले. एकाच वेळी तिघांचाही अंत झाला अशी ही पुराणकथेत सांगितलेली मूळ कथा आहे. ब्रह्महत्येचे दुष्परिणाम राजा दशरथ रामनामामुळे दोषमुक्त झाला होता. तरी लोकधर्म आणि शास्त्रानुसार त्याने वसिष्ठ ऋषींच्या विधीने अश्वमेध यज्ञ केला. ब्रह्महत्येचा डाग दूर करण्यासाठी त्याने अश्वमेध याग केला. राजा स्वतः शुद्ध झाला पण त्याच्या राज्यावर मात्र संकट आले. ज्या राज्यात ब्रह्महत्या घडते त्या राज्यात पाऊस पडत नाही. शुक्राचार्यांनी पाण्याला अडवून धरल्यामुळे दीर्घकाळ दुष्काळ पडला. गवताची काडीही मिळेना. उष्णतेने झाडे झुडपे करपली. वृक्षांच्या शेंड्या सुकून गेल्या आणि नद्यांचे जलस्रोत आटले. प्रजा घराघरांत रडू लागली. गायी आक्रोश करू लागल्या. ब्राह्मणांची नित्यकर्मे थांबली. संपूर्ण पृथ्वीवर सर्व प्राणी हतबल झाले. दैत्यगुरुशी दशरथाचे युद्ध भूतलावरील ही अवस्था पाहून राजा दशरथाचे मन करुणेने भरून आले. शुक्राचार्यांनी पाणी अडवले आहे हे कळताच तो त्यांच्याशी युद्ध करण्यासाठी निघाला. दशरथाची शक्ती विलक्षण होती. त्याने आपला रथ थेट स्वर्गाकडे हाकला. केकेई राजासोबत निघाली. तिला थांबवले तरी ती थांबली नाही. ती म्हणाली, तुम्ही स्वर्गाला चाललात तर मीही स्वर्गाची समृद्धी पाहणार. वसिष्ठांनी भविष्य जाणून निश्चिंत राहण्याचा सल्ला दिला. राजाला कैकेयीवर अतिशय प्रेम होते. त्या प्रेमामुळे त्याने तिला रथावर बसवले. क्षणार्धात राजा युद्धासाठी इंद्रलोकात पोहोचला. पराक्रमी योद्धा दशरथाला पाहून शुक्राचार्य घाबरले. दैत्यांची मोठी सेना असूनही दशरथाने एकेका बाणाने सर्वांना निष्प्रभ केले. वृषपर्वा नावाच्या तेजस्वी दैत्यराजाला राजाने रथावरून खाली उतरवले. त्याचा मुकुट भूमीवर पडला आणि केस मोकळे होऊन तो पळून गेला. युद्धात वृषपर्वा गंभीर जखमी झाला. हे पाहून संपूर्ण दैत्यसेना रणांगणातून पळून जाऊ लागली. शुक्राचार्यांनी अनेक प्रकारे युद्ध केले पण दशरथ अत्यंत अचूक योद्धा होता. सिंहनाद करत तो थेट शुक्राचार्यांसमोर गेला. शुक्राचार्यांनी अद्भुत अस्त्र वापरून दशरथाच्या रथाचा धुरा तोडला. तेव्हा कैकेयीने धैर्याने त्याचा हात धरला. त्यामुळे राजा अजिबात विचलित झाला नाही. दशरथाच्या पोटी असलेल्या रामप्रतापामुळे शुक्राचार्यांची दृष्टी दिपून गेली. भीतीने ते रणांगणातून पळून गेले आणि युद्धात पाठ फिरवली. दशरथाचा विजय तो ब्राह्मण असल्यामुळे राजा दशरथाने हात आवरला. अन्यथा क्षणार्धात त्याचा वध केला असता. अशा प्रकारे दशरथ विजयी झाला. त्याच्या विजयाने देव मानव सर्वांनाच अद्भुत आनंद झाला.
पाण्याचे अडथळे दूर झाले आणि तत्काळ त्या ठिकाणी पाऊस पडू लागला. गायींचे कष्ट संपले आणि ब्राह्मणांनी यज्ञकर्म पुन्हा सुरू केले. सावास्वधादी विधी सुरू झाले. देव व पितर आनंदित झाले. दशरथावर पुष्पवृष्टी झाली. सर्वत्र जय जयकार सुरू झाला. इंद्राला अपार आनंद झाला. मोठमोठे दैत्य पराभूत झाल्यामुळे अमरेंद्र अत्यंत संतुष्ट झाला. दिव्य वस्त्रे व अलंकार राजाला अर्पण करण्यात आले. इंद्राने त्याचा मोठा सन्मान केला. सर्व देवगण समाधान पावले. दैत्यगुरूचा पराभव झाल्याने बृहस्पतींना विशेष आनंद झाला. त्यांनी प्रेमाने दशरथाला आलिंगन दिले. बृहस्पतींचा वर देवगुरु बृहस्पती म्हणाले, तुझे जे जे मनोरथ आहेत ते सर्व नक्की पूर्ण होतील. तुला पुत्रसंतती होईल. त्यासाठी श्रेष्ठ उपाय मी सांगतो. अयोध्येत पुत्रेष्टी यज्ञ करावा. हा यज्ञ विभांडक ऋषींच्या हस्ते करावा. विभांडक ऋषी वनवासी आहेत. ते स्वतः येणार नाहीत. त्यांचा पुत्र ऋष्यशृंग नावाचा आहे. त्याला स्त्रीसौंदर्याने आकर्षित करून नगरात आणावे. आल्यानंतर त्याचे आपल्या कन्येशी लग्न लावावे. तुला संतान नाही म्हणून तुझा मित्र शांतनू याने तुला कन्यारत्न दिले आहे. त्या कन्येचा ऋष्यशृंगाशी विवाह करावा. इंद्र दशरथाला म्हणाला, ऋष्यशृंगाला आणण्यासाठी मी अप्सरा पाठवीन. त्या त्वरित त्याला येथे आणतील. कैकेयीला राजाचे वरदान युद्धात रथावरून खाली पडताना राजा दशरथाच्या हाताला दुखापत झाली होती. त्यावेळी कैकेयीने त्याला आधार दिला. त्यामुळे राजा तिच्यावर अत्यंत प्रसन्न झाला. तो म्हणाला, तू जे काही मागशील ते मी तुला देईन, असे वचन त्याने तिला दिले. तेव्हा कैकेयी म्हणाली, तुझ्यामुळे मला काहीच अपूर्ण नाही. स्वर्गातील दिव्यभूषणे सुद्धा मी तुझ्यामुळे भोगते. कल्पवृक्ष व पारिजाताची माळ माझ्या गळ्यात तुझ्यामुळे शोभते. स्वर्गसुखाचाही आनंद मी तुझ्यामुळे अनुभवते. याच शरीराने मी तुझ्यामुळे स्वर्गलोक भोगते. माझ्या सुखात काहीच उणीव नाही. असे हसत ती म्हणाली, तुम्ही मला जे वर दिले आहे तो मी योग्य वेळी मागेन. राजा म्हणाला, हे माझे सत्य वचन आहे. तू जेव्हा मागशील तेव्हा मी तत्काळ ते देईन. अशी दशरथाची कीर्ती स्वर्गात देव गात होते. दिग्गज सर्व दिशांना त्याची स्तुती करत होते. त्याची कीर्ती त्रैलोक्यात पसरली. यश, कीर्ती, औदार्य, गंभीरता, धैर्य, पराक्रम आणि शौर्य यामुळे दशरथाचे गुण देवही गौरवित होते. दैत्यगुरूचा पराक्रम नष्ट करणारा वीर योद्धा म्हणून दशरथाची कीर्ती तिन्ही लोकांत पसरली. त्याच्या पोटी रघुनाथाचा अवतार होणार असल्यामुळे सर्व संपत्ती व लक्ष्मी त्याच्याकडे आली. त्यामुळे दशरथ अत्यंत समृद्ध झाला. स्वर्गातही इंद्राने दशरथाला दीर्घकाळ सन्मानाने ठेवले. अपार प्रेमाने त्याने दिव्य भोगांचा अनुभव घेतला. खाली दिलेला मजकूर सोप्या व शुद्ध मराठी अर्थासहित देत आहे आणि सर्व अंक काढून टाकले आहेत तुमच्या मागणीनुसार. अयोध्येत दशरथाचे अपूर्व स्वागत मोठ्या सन्मानाने आणि वैभवाने राजा दशरथ अयोध्येत आले. संपूर्ण नगरीत तोरणे, मखरे उभारले होते. चारही दिशांना आनंदाचे वातावरण पसरले होते आणि स्त्री पुरुषांच्या मनात अपार हर्ष दाटून आला होता. घराघरांवर गुढ्या उभारल्या गेल्या होत्या. प्रत्येक पावलावर आरती केली जात होती. चारण आणि बंदीजन दशरथाच्या पराक्रमाची कीर्ती गात होते आणि लोकधन धान्याने ओवाळणी करत होते. ब्राह्मण शांतीपाठ व मंगलमंत्र म्हणत होते. भाट मोठ्या गर्जना करत होते. रस्त्यांवर स्त्री पुरुषांची प्रचंड गर्दी जमली होती आणि प्रत्येकजण उत्सुकतेने राजाचे दर्शन घेत होता. दशरथाचा पराक्रम अतिशय महान आहे. तो मी थोडक्यात सांगितला आहे. तो सविस्तर सांगायचा झाला तर ही कथा फार मोठी आणि विलक्षण होईल. ग्रंथ फार मोठा करू नये. ग्रंथात केवळ मुख्य अर्थ सांगावा. प्रत्येक ओवीत परमार्थ दाखवावा. हेच कवित्वाचे खरे प्रयोजन आहे. मी एक जनार्दनाच्या चरणी शरण जाऊन दशरथाच्या पराक्रमाची ही कथा सांगितली. श्रीरामाच्या अयोध्येत आगमनापर्यंत ही कथा येथे पूर्ण होते. आज आपण श्रीमद रामायणाच्या बालकांडातील हा पवित्र भाग श्रवण केला. या कथेतून आपल्याला कळते की ईश्वर अवतार घेतो तो केवळ चमत्कार दाखवण्यासाठी नव्हे, तर मानवाला धर्म, कर्तव्य आणि आदर्श जीवनाचा मार्ग दाखवण्यासाठी. राजा दशरथांचा त्याग, ऋषींची तपश्चर्या आणि प्रभू श्रीरामांचा अवतार हे सर्व आपल्याला श्रद्धा, संयम आणि संस्कार शिकवते. या कथांचे स्मरण रोज केल्यास मन शुद्ध होते, विचार पवित्र होतात आणि जीवनात सकारात्मकता वाढते. प्रभू श्रीरामचरणी ही अल्प सेवा अर्पण करून आजचा हा भाग येथे